कणकवली नगरपंचायतीचा आजचा दिवस हा विशेष लक्षवेधी दिवस ठरला आहे। नगरपंचायत विषय समिती निवडीवरून सत्ताधारी शहर विकास आघाडी आणि भाजपाचे नगरसेवक यांच्यामध्ये जोरदार शाब्दिक खडाजंगी उडाली। यावेळी भाजपाचे स्वीकृत नगरसेवक बंडू हरणे, भाजपा गटनेत्या सुप्रिया नलावडे आणि सोबतचे नगरसेवक यांनी सत्ताधारी नगराध्यक्ष तसंच उपनगराध्यक्ष यांच्यावर काही गंभीर आरोप केले आहेत। नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष यांना कणकवलीमध्ये एक हाती सत्ता करायची आहे आणि म्हणून यांना विषय समितीची निवडच करायची नाही आहे, तर विषय समितीचे पदाधिकारी म्हणून एखाद्याला कामकाज देऊन त्यांना नगरसेवक म्हणून काम करण्याचा अनुभवच घेऊ द्यायचा नाही आहे, असा आरोप यावेळी भाजपाचे नगरसेवक यांनी केला। सोबतच कणकवली नगरपंचायतीचे नगराध्यक्ष संदेश पारकर आणि उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांनीही आपली बाजू मांडली आहे। यांना त्या नगरसेवकांना वेगवेगळ्या कामाचा अनुभव यावा, जनतेचे प्रश्न घ्यावेत आणि ते सोडवण्यासाठी या विशेष समितीची रचना शासनाने केलेली आहे। मात्र सत्ताधारी नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षांनी हा जनतेचा आवाज, भले तो सत्ताधारी नगरसेवकांचा असेल किंवा विरोधी आमच्या नगरसेवकांचा असेल, हा दाबण्याचा प्रयत्न बळाच्या संख्येवर आणि कायद्याच्या पळवाटेने जो केला, हा कणकवलीच्या इतिहासातला पहिला एक काळा दिवस आहे। दुसरी गोष्ट की यांना कुठचेच सभापती नको आहे। आम्ही हे मांडलं होतं की सभापती जर 4-5 झाले, 3-4 समित्यांचे सभापती झाले, त्यात 3 किंवा 4 सदस्य झाले, तर त्या सदस्यांना म्हणजे सत्ताधारी असतील किंवा आम्ही असू, यांना एक कामाचा अनुभव येईल। पण ह्यांना कुठच्याही सदस्याला कामाचा अनुभव द्यायचा नाही। फक्त आपण दोघेच जण ह्या कणकवलीचा कारभार करायचा। आपण दोघेच जण कणकवलीचे सुभेदार ह्या हे मस्तीत आहेत आणि ह्या मस्तीमुळे हा त्याने निर्णय घेतलेला आहे। नियमबाह्य म्हणजे 1965 ॲक्टनुसार कलम 65 नुसार त्यांची जी ऐच्छिकचा प्रश्न होता, हा आम्ही सभागृहात पीठासन अधिकाऱ्यांसमोर मांडला। ऐच्छिक म्हणजे काय की किती समित्या करायच्या आणि त्या समितीचे सदस्य किती करायचे, हा प्रश्न होता। पण सत्ताधाऱ्यांनी ऐच्छिक म्हणजे आम्हाला समितीच नको, कुठचाच सभापती नको, कुठचे समिती सदस्य नको, हा मांडला। आणि आमच्या संख्याबळानुसार 9-9 झाल्यानुसार ईश्वरी चिठ्ठीनुसार त्यांचा ठराव तो पारित झाला आणि ह्या ठरावाच्या जोरावर त्यांनी हा पीठासन अधिकाऱ्यांनी निर्णय घेतलेला आहे। आम्ही ह्या निर्णयाचा अभ्यास करू आणि ह्या अभ्यासामध्ये आमच्या म्हणण्याप्रमाणे ऐच्छिक म्हणजे की किती समित्या करायच्या, कोणकोणत्या करायच्या आणि किती सदस्य असतील, हा आहे। पण अभ्यास करून आम्ही त्यावर पुढील निर्णय जिल्हाधिकारी किंवा आयुक्तांकडे जाण्याबाबतचा पुढील निर्णय घेऊ। मुळात स्थायी समिती ही नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष त्याच्या असतातच, अध्यक्ष उपाध्यक्ष। मात्र समिती विशेष समितीचे सभापती हे त्या समितीचे स्थायी समितीचे सभासद असतात, सदस्य असतात। मुळात स्थायी समितीत विशेष समिती स्थापन झाली नाही, त्यामुळे सदस्य आणि सभापती होण्याचा प्रश्नच आला नाही। आणि त्यामुळे स्थायी समितीचे जे सभापती हे सदस्य हे विशेष समितीचे सभापती असतात, ते अस्तित्वातच नसल्यामुळे स्थायी समिती 2 नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षाखेरीज ती होऊ शकत नाही, आमचं मत आहे। हे आम्ही मत मांडलं। विषय समिती नसल्यामुळे बांधकाम, आरोग्य, पाणी पुरवठा आणि महिला बालकल्याण ही समिती नसल्यामुळे नागरिकांवर काय परिणाम होईल, काय कणकवलीवर काय परिणाम होईल? काय नाही, विविध आहे, आरोग्य आहे, शालेय शिक्षण आहे, पाणी पुरवठा आहे, बाजार कर आहे, बांधकाम आहे, महिला बालकल्याण आहे। या सगळ्यांची जाण कदाचित नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षांना असेल। यापूर्वी त्यांनी अतिशय चांगली जाण असून कारभार जनतेसमोर केलेला आहे, काही वर्षापूर्वी कदाचित असेल। आणि त्यांना वाटत असेल की आपल्या सत्ताधारी सदस्यांमधला सुद्धा एकही सदस्य ही जबाबदारी पेलण्या एवढा कदाचित लायक नसेल, फक्त आपणच लायक आहोत आणि म्हणून हा कदाचित निर्णय त्याने घेतला असेल। आम्हाला दोघांना भागीदारी नको होती, बाकीच्यांना पाहिजे होती, पण ती कशा, ती विकास कामाच्या प्रक्रियेत सहभाग करण्यासाठी। आणि त्या निमित्ताने आम्ही ती सर्व आमच्या नगरसेवकांना ही समितीचे
पदं दिली होती की त्या निमित्ताने कोण बाल विकास असेल, कोण शिक्षण आरोग्य असेल, बांधकाम असेल, असे आमचे सदस्य अनुभवी झाले. आजच आपण पहिल्याच सभागृहात तुम्ही पाहिलात की आमचे सदस्य किती अनुभवी आहेत. हे आम्ही गेल्या वेळेला जे एक्झरसाईज करून घेतलं त्याचा हा परिणाम दिसतोय, पुढेही दिसेल तुम्हाला. आणि म्हणून लोकांनी नियुक्त केलेल्या आपल्या सदस्यांना वेळोवेळी संधी देणं ही खरी म्हणजे आपली जबाबदारी असते. ती सुद्धा संधी त्यांनी दिलेली नाही, म्हणून त्यांना कोणालाच संधी द्यायची नाही. जे आपल्याला नाहीच नाही, पण त्यांनाही नाही, फक्त आपणच दोघेजण जे काय आहे ते भाऊ भाऊ मिळून खाऊ अशा प्रकारची त्यांचा म्हणजे वृत्ती दिसून येते. हा मुद्दा आम्ही मांडला, लक्षात घ्या. आणि दुसरी गोष्ट, नंतर आमचा मुद्दा काय होता, आमचा विरोध कशाला केला? आम्ही विरोधही नाही केला, आम्ही मतदानात सहभाग घेतला नाही. आता की स्थायी समिती गठीत करणं कंपल्शन आहे, मात्र स्थायी समिती गठीत करण्यासाठी विशेष समिती सभापती निवड होणं गरजेचं आहे. ती न झाल्यामुळे स्थायी समिती होऊ शकत नाही. आम्ही हे सांगितलं की स्थायी समितीचे सदस्य नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष असतात, त्यांची दोघांची होती, दोघांची करा, मात्र चुकीची स्थायी समिती करू नका. ती झाली तर ते बेकायदेशीर होईल, आणि जर बेकायदेशीर झाले तर यापुढे स्थायी समितीने घेतलेले सर्व निर्णय हे बेकायदेशीर ठरतील. पर्यायाने कणकवलीच्या विकासाचं नुकसान होईल, कणकवलीच्या नागरिकांचं नुकसान होईल. ह्यापोटी आम्ही त्यांच्या घेतलेल्या निर्णयात आम्ही विरोध केलेला नाही. आमच्या सर्व सदस्यांनी, आमच्या सन्माननीय गटनेते असतील, कामतेकर असतील आणि कोणते सदस्य असतील, यांनी स्पष्ट मेघा गांगण असतील, यांनी सांगितले की तुम्हाला तुमच्या निर्णय घेण्यात विरोध नाही, पण तुमच्या चुकीच्या निर्णयात आम्ही सहभागी होणार नाही. कुठच्याही सभागृहात आम्ही विरोध केलेला नाही. सर्वप्रथम जसं बंडू साहेबांनी सांगितलं की कणकवलीच्या इतिहासातला हा काळा दिवस आहे. सभापती निवड ही त्यासाठीच असते की प्रत्येक सदस्याला त्याचा अनुभव घेता यावा, काय प्रक्रिया असते, कशा पद्धतीने आपण कामकाज करू शकतो हे एकटा नगराध्यक्ष इफिशियंटली करू शकत नाही. त्याच्यामुळे सर्व सभासदांना ते डिवाईड करून दिलेलं असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही बघितलं तर 17पैकी 9 जे नगरसेविका आहेत ह्या महिला आहेत. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की महिला बाल कल्याण ही जी समिती आहे ती तर झालीच पाहिजे होती, कारण त्याच्या निमित्ताने आपण वेगवेगळ्या महिलांना वेगवेगळ्या स्वरूपाचं आपण त्यांना आपण देत असतो. म्हणजे उद्योगधंदे असतील किंवा काही जे आहेत विषय महिलांचे बचत गट आहेत, हा लाभ वेगवेगळे मिळवून देत असतो. तर माझं म्हणणं होतं की ती जी समिती आहे ती व्हायला पाहिजे होती, आणि त्यांनी कोणत्याच समिती नको असं म्हटल्यामुळे आम्हाला ते मान्य नव्हतं. पण त्यांनी ईश्वर चिठ्ठीद्वारे त्यांचा जो आहे पीठासन अधिकाऱ्यांनी तो निर्णय दिलेला आहे. मला वाटतं की ह्याच्यात नगराध्यक्षांचा मुख्य रोल होता. त्यांनी ह्याच्यावर आम्हाला मतदान करायला पाहिजे होतं, पण त्यांनी तसं केलं नाही. म्हणजे त्यांना दुसरं कोण नको आहे आपल्या व्यतिरिक्त असं त्याच्यातनं दिसून येतं. स्थायी समितीच्या एकूण 5 सदस्यांपैकी 3 सदस्यांमध्ये तुमच्या गटाला 2 सदस्य संख्या देण्याला नगराध्यक्ष राजी झालेले, त्यांनी तसं बोलून दाखवलेलं. तर त्याबाबत आपण ती ऑफर नगराध्यक्षांची का स्वीकार? त्यांनी सगळ्यांनी 5 संख्या ठरवलेली होती, 5मधले 2 म्हणजे 3 तेच असणार होते. म्हणजे त्यांना काय करायचं आहे, करून घ्यायचं आहे, आपल्याला जे काय करायचं आहे ते फक्त नॉमिनल म्हणून दाखवायला आम्हाला ती 2 संख्या ते देत होते, तर ते आम्हाला मान्य नव्हतं. म्हणून त्या ठिकाणी त्यांचे 2 नगरसेवक हे स्थायी समितीमध्ये जरी तौलनिक संख्या जरी 1.5 असली तरी 2 नगरसेवक तुमचे द्या, आमचा मी 1 नगरसेवक घेतो, अशा प्रकारची भूमिका किंवा अशा प्रकारचा प्रस्ताव हा त्या ठिकाणी नगरसेवकांच्या समोर विरोधी त्या ठिकाणी मांडला. पण तो त्यांनी मान्य केला नाही. आणि पीठासीन अधिकाऱ्यांनी जो निर्णय द्यायचा तो निर्णय विषय समित्या होणार नाहीत अशा प्रकारचा निर्णय दिला. स्टँडिंगची जी समिती आहे ती स्टँडिंगची 5 सदस्यांची समिती होईल. त्याच्यामध्ये पदसिद्ध नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष आहेतच, उर्वरित 3 जे आहेत ते जिल्हाधिकाऱ्यांशी त्या ठिकाणी ते जिल्हाधिकारी स्तरावर त्या ठिकाणी ठरवतील अशा प्रकारची भूमिका. आणि सभागृहामधनं म्हणजे नगरपालिकेच्या बॉडीमधनं तो आणि जिल्हाधिकारी आणि CO अशा पद्धतीनं तो त्या पुढचा निर्णय स्थायी समितीचा होईल. तर ज्या ठिकाणी सत्ताधारी सत्ता असते त्यावेळी असे निर्णय असतात. आज महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष नेता कुठे आहे? महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये विरोधी पक्ष नेता कुठे दिला? सत्ताधारी सत्तेची जी काही अधिकार आहेत, कायदा आहे, त्याचा वापर करून
विरोधकांना सत्तेपासून कसं रोखता येईल हा प्रयत्न सगळ्या ठिकाणी होतो. माझ्या जिल्ह्यामध्ये कणकवलीमध्ये कदाचित हे पहिल्यांदाच घडलं असेल, पण माझ्या जिल्ह्यामध्ये अनेक नगरपालिकांमध्ये असे निर्णय त्या ठिकाणी झालेले आहेत. आपण त्याची माहिती घ्या. म्हणजे माझीच कणकवली हे पहिल्यांदाच नाही, फक्त कणकवली शहरामध्ये हे पहिल्यांदा घडलं, कारण बलाबल समान आहे. म्हणजे इथं कुठंच त्या ठिकाणी एकमत होणार नाही. मग जर झालं असतं तर उपनगराध्यक्ष सुशांत नाईक बिनविरोध झाले असते, त्यांनी भरला ना उमेदवारी अर्ज. मग त्या ठिकाणी जो मला एका ज्यादा मताचा अधिकार होता त्या मतामध्ये अधिकारी उपनगराध्यक्ष झाले सुशांत नाईक, त्यावेळी त्यांनी कुठे सहकार्य केलं. राजकारणामध्ये ज्याच्यामध्ये सत्ता आहे तो सत्तेचा त्या ठिकाणी वापर त्या ठिकाणी केला जातो आणि त्याचे फायदे सत्ताधाऱ्यांना कसे मिळतील हा प्रयत्न राहतो. त्यातलाच हा एक प्रयत्न आहे. पण एकंदरीत नागरिकांच्या प्रश्नांसाठी या समित्या नसल्यानंतर काही प्रश्न उद्भवू शकतो का नागरिकांच्या प्रश्नावर? नगरपालिकेचं प्रशासन या सगळ्या बाबतीमध्ये सगळे निर्णय घ्यायला सक्षम आहे. नगराध्यक्ष म्हणून मी, उपनगराध्यक्ष म्हणून मी आणि त्याचबरोबर जे सगळे माझे सत्ताधारीमधले जे सगळे 9 नगरसेवक आहेत, स्वीकृत सदस्य पण आता पारकर आलेले आहेत, आणि म्हणून हे सगळे नगरसेवक, नगरसेविका आणि आम्ही या जनतेच्या प्रश्नाला न्याय देण्यासाठी त्या ठिकाणी सक्षम आहोत. पण तरीसुद्धा आमची भूमिका अशी आहे की आम्ही विरोधी पक्षाच्या सुद्धा नगरसेवकांना सातत्यानं त्यांचं सहकार्य त्या ठिकाणी मिळावं ही अपेक्षा करतो. आणि म्हणूनच मी प्रस्ताव ठेवला होता की स्वीकृत 2 नगरसेवक आपण माझ्या स्टँडिंगमध्ये आपण द्या. हा प्रस्ताव म्हणजे मी सत्ताधारी असल्यामुळे एक होऊन एकावर परत टॉस झाला असता, तर तसं न सांगता त्यांना मी प्रस्ताव दिला होता की तुम्ही तुमचे विरोधी पक्षातले 2 नगरसेवक तुम्ही स्टँडिंग कमिटीवर द्या. म्हणजे आम्ही त्या ठिकाणी त्यांना संधी दिली होती, पण त्यांनी ते मान्य केलं नाही. माझं असं म्हणणं की कुठल्याही विकासावर कुठलाही परिणाम होणार नाही. आमचे नगरसेवक, नगरसेविका, उपनगराध्यक्ष, मी स्वतः नगराध्यक्ष आणि आमचं नगरपालिकेचं प्रशासन जनतेचे प्रश्न तातडीनं सोडवण्यासाठी त्या ठिकाणी सज्ज आहे. आणि येणाऱ्या 5 वर्षामध्ये आम्ही नगरपालिकेच्या अधिकारातून, राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि विविध नगरपालिकेच्या योजनेच्या मार्फत कणकवली शहराचा सर्वांगीण विकास करू. आणि मी सातत्यानं सांगतो की नुसता रस्ते, वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण हे तर आम्ही करूच, पण कुठंतरी आम्हाला 5 अशी मोठी कामं शाश्वत विकासाची ही कणकवली शहरामध्ये उभी करायची आहे. आणि आता आचारसंहिता आता संपेल 1-2 दिवसामध्ये आणि खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी आमचं काम सुरू होईल. येणाऱ्या नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये कणकवली शहराच्या सर्वांगीण विकासाचा सगळं जे चित्र आहे ते त्या ठिकाणी स्पष्ट होईल आणि खऱ्या अर्थानं कणकवली शहराच्या विकासाला सुरुवात होईल. तुम्ही जो आज निर्णय घेतलात किंवा पीठासन अधिकाऱ्यांनी निर्णय घेतला, हा निर्णय बेकायदेशीर असल्याचा आरोप सभागृहात विरोधी नगरसेवकांनी केला आहे. नाही, विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना बोलण्याचा काही अधिकार आहेच ना. त्यांनी काय म्हणावं याच्यापेक्षा कायदा काय सांगतो किंवा सभागृहातलं बहुमत काय सांगतं आणि ईश्वर चिठ्ठी काय सांगतं हे ते त्याच्यामध्ये झालेलं नाही. ईश्वर चिठ्ठीमध्ये होणार समिती निवडायची नाही हा निर्णय झाला. बहुमतामध्ये समसमान मतं पडली, त्याच्यावर निर्णय झाला. गटनेत्यांनी पत्र दिलं. म्हणजे जे काही सगळं घडलं हे सभागृहातल्या बहुमतावर त्या ठिकाणी घडलं आणि ईश्वर चिठ्ठीवर त्या ठिकाणी घडलेलं आहे. त्यामुळे कुठलंही काम बेकायदेशीर झालेलं नाही. विषय समिती अध्यक्षपदाची निवड होती, नेमकं काय झालं? पीठासीन अधिकारी या नगरपालिकेच्या CEO होत्या, त्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होती. त्या बैठकीमध्ये समिती निवड ही जर त्या ठिकाणी सत्ताधाऱ्यांना आवश्यक असली, नेसेसरी होती, ती कंपल्सरी नव्हती आणि त्यामुळे त्या समित्या व्हाव्यात असं मत आमचं सत्ताधारी म्हणून नव्हतं आणि म्हणून तशा प्रकारचा आम्ही पत्रव्यवहार पीठासीन अधिकाऱ्यांशी केला. त्या बाबतीमध्ये सभागृहामध्ये मतदान झालं. मतदानामध्ये 9-9 अशी मतदान संख्या झाली. सर्व समान नगरसेवक, समान मतं पडली आणि त्यामुळे त्याच्यावर चिठ्ठीवरच त्या ठिकाणी तो निर्णय करावा लागला. आणि त्या चिठ्ठीमध्ये, ईश्वर चिठ्ठीमध्ये चिठ्ठी सभापती निवड होऊ नये अशा पद्धतीची चिठ्ठी ही त्या ठिकाणी आली. आणि त्यामुळे आता या नगरपालिकेमध्ये विषय समिती सभापती त्या ठिकाणी होणार नाहीत. फक्त स्थायी समिती त्या ठिकाणी जी आहे ती होणार आहे. स्थायी समितीमध्ये जास्तीत जास्त 5 सदस्य संख्या असली पाहिजे. त्याच्यामध्ये अध्यक्ष आणि उपाध्यक्ष हे 2 अधिकृत त्या ठिकाणी सदस्य आहेत
3 सदस्यांची नेमणूक त्या ठिकाणी होणार आहे. ही सदस्यांची नेमणूक जवळजवळ तौलनिक जे बळ आहे नगरपालिकेतल्या नगरसेवकांचं या बळावर व्हावं आणि म्हणून त्या ठिकाणी ते 3 असे नगरसेवक येत होते. तर मी नगराध्यक्ष म्हणून विरोधी पक्षाच्या माझ्या सन्माननीय नगरसेविकांकडे प्रस्ताव ठेवला की आपण आपल्या सदस्यापैकी 2 नगरसेवक हे स्टँडिंग स्थायी समितीवर आपण द्यावेत. त्याची आम्ही नेमणूक त्या ठिकाणी करतो आणि आमचा एक सदस्य आम्ही त्या ठिकाणी घेतो. अशा प्रकारचा प्रस्ताव त्यांच्याकडे ठेवला आणि ते कायदेशीरदृष्ट्या पीठासीन अधिकाऱ्यांनी मान्य करावं. अशा प्रकारची भूमिका आम्ही त्या ठिकाणी मांडली, पण त्यांनी ते स्वीकारलेलं नाही. हा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांकडे त्या ठिकाणी बेकायदेशीर असतं तर त्यांनी पहिल्यांदाच विरोध केला पाहिजे होता. ज्यावेळी त्यांनी मतदानावरती हात वरती केले आणि नंतर ते ईश्वर चिठ्ठीवर गेले म्हणजे ते त्यांना मान्य होतं. मान्य असल्यामुळेच त्यांनी ती ईश्वर चिठ्ठी उडवली गेली ना. सभागृहाला मान्य होतं म्हणून ईश्वर चिठ्ठी उडवली गेली. त्यामुळे कुठचंही प्रोसेस बेकायदेशीर झालेली नाही आणि गेल्या 10 ही प्रोसेस जी झालेली आहे पीठासीन अधिकाऱ्यांनी अधिकृतरित्या बरोबर केलेली आहे. आणि गेल्या 10 वर्षात आम्ही कामकाज बघत आलेलो आहोत. विरोधी पक्षाला काय वागणूक या सत्ताधाऱ्यांनी दिलेली होती, मागच्या सत्ताधाऱ्यांनी दिलेली होती ती आम्ही त्यांची जाणीव परत एकदा त्यांना करून द्यावी अशी आहे. त्यावेळी सुद्धा नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षच फक्त हे प्रशासन चालवत होते, बाकी कोणाचाही काही संबंध यामध्ये समितीचा नव्हता. आणि त्या पद्धतीने त्यांनी ज्या पद्धतीने हे चालवलं होतं त्याच पद्धतीने इथलं जे सत्ता चालवण्याचं काम असेल ते होईल. आमचे दरवाजे उपनगराध्यक्ष असतील की नगराध्यक्षांचे असतील हे सर्वसामान्यांसाठी आणि विरोधी पक्षासाठी सुद्धा खुले आहेत. त्यांनी कुठचं काम असेल ते आमच्याकडे घेऊन यावं आणि त्या पद्धतीने कामं जनतेची कुठची अडवली जाणार नाही. आणि हे करण्यासाठी नगरपंचायत प्रशासन असेल आणि आम्ही सर्वच मंडळी असू आणि विरोधी पक्षाचे सुद्धा नगरसेवक असतील हे सक्षम आहेत. आणि त्यामुळे कुठचंही जनतेचं पण काम आणणार नाही आणि जे आधारित काम आहे म्हणजे स्थायी समितीच्या आधारावरती जे काम आहे ते पण त्या पद्धतीने अजेंड्यावरती घेऊन त्या पद्धतीने केलं जाईल. हे जे करायचं होतं ते भागीदारी वाटा हा शब्द बंडू हरणे यांच्या तोंडातून आला. त्यामुळे त्यांना काय ज्या दिवशी हे जी सभापतीची निवड होती ती वाट्यासाठी करायची होती का हा एक प्रश्न होता की ती जी त्यांनी म्हटलं सभापती निवड ही वाट्यासाठी आहे का हा खरा म्हणजे प्रश्न आहे. ही कसल्याही गोष्टीसाठी नाही, ही जनतेच्या सेवेसाठी निवड होती. पण जो अधिकार नगराध्यक्ष महोदयांनी सांगितला जो अधिकार सत्तेचा असतो नगराध्यक्ष आणि जे सत्ताधारी त्या ठिकाणी बसतात त्यांचा तो अधिकार असतो की कमिटी करायची की नाही आणि तो अधिकाराने आम्ही त्या गोष्टीला आमच्या गटनेत्यांनी पत्र दिलं आणि त्यानुसार प्रोसेसप्रमाणे पीठासीन अधिकाऱ्यांनी तो निर्णय घेतला आणि अशा पद्धतीने आजचं सभागृहासमोर आम्ही गेलो आणि त्यामुळे कुठचाही बेकायदेशीर पण कृत्य झालेलं नाही. अधिकृतरित्या आम्ही ह्या समित्या रद्द केलेल्या आहेत आणि स्थायी समिती फक्त होईल आणि स्थायी समितीतले अधिकाराप्रमाणे ही कामकाज पुढे नगरपंचायतचं चालेल. खरं तर तो एक प्रक्रियेचा भाग होता की जेव्हा समसमान मतं पडल्याच्या नंतर ईश्वर चिठ्ठीच्या माध्यमातून निर्णय करायचा आणि ती चिठ्ठी कोणी काढावी तर त्यांनी तो सन्मान बंडू हरणेंनी मला दिला. मी त्यांचे आभार मानतो आणि चिठ्ठी जे व्हायचं मला करायचं होतं तशा पद्धतीने झालं. नगरपंचायतच्या निवडणुकीच्या दरम्यान संदेश पारकरांवर अनेकदा बंडू हरणेंकडून आरोप झाले होते, मात्र आता ते तुम्हाला इनोसंट म्हणतायत. चालेल, तो राजकारणाचा भाग आहे. आता राजकारण संपलेलं आहे. आता आपल्याला या पुढच्या काळामध्ये कणकवली शहराचा सर्वांगीण विकास करायचा आहे आणि त्याच्यासाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्ष आम्ही हातात हात घालून काम करू आणि कणकवली शहराचा सर्वांगीण विकास करू. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.